महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात। त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे। त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे। अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल। जो लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती। त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते। कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे। हे पुन्हा सांगतो सिंपल गणित आहे, पर्सेंटेजचं गणित आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉइंट हे कुठल्या कॉम्बिनेशननी तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू। शुद्ध राजकारण आहे। बोरीवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे। त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार।